Hello, all native student. Welcome to Chhatrapati Educare. I am Dr. Praveen Kadam, intern at GMC गोंदिया. सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची बातमी द्यायची आहे की इतके दिवस झाले तुम्ही आतुरतेने ज्या गोष्टीची वाट बघत होते, शेवटी त्यात तारीख डिक्लेअर झालेली आहे. महाराष्ट्राची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू झालेली आहे. तर काय डेट आहे, कशा प्रकारे असणार आहे, हे सर्व मी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये काय अडथळा येणार नाही. आता ही काउन्सिलिंग प्रोसेस सोबतच चालणार आहे एमसीसीच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये. जर एमसीसीची काउन्सिलिंग प्रोसेस एक जरी दिवस पुढे ढकलली तर महाराष्ट्राची काउन्सिलिंग प्रोसेस सुद्धा तेवढे दिवस पुढे ढकलली जाणार आहे. तर बघा काउन्सिलिंग प्रोसेसचं काय काय ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचे 6 ते 12 तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये. कुठे करायचे? सीएटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन करू शकता. त्याच्यानंतर पेमेंट तुम्ही 13 तारखेपर्यंत करू शकता. 13 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट किंवा तुमचे डॉक्युमेंट जर तुम्ही अपलोड केले नसतील तर तुम्ही दोन्ही प्रोसेस करू शकता 13 तारखेपर्यंत. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. हे नवीन आलेलं आहे, यावर्षीपासूनच ऑनलाईन मोडनं होणार आहे. 7 ते 14 तारखेपर्यंत तुमचे डॉक्युमेंट सर्व तपासणी होणार आहे, स्क्रुटिनिटी होणार आहे. कोणता डॉक्युमेंट बरोबर आहे काय नाही सर्व त्याची व्यवस्थितरित्या चाचणी होणार आहे. त्यानंतर तुमची रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट येणार आहे. 15 तारखेला तुमची रजिस्टर्ड कॅन्डिडेटची संपूर्ण अशी लिस्ट येऊन जाईल. 15 तारखेच्या नंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पण 15 तारखेलाच येऊन जाईल. दोन्ही पण लिस्ट एकाच दिवशी येणार आहेत. त्याच्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स. जर तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर काही चुका वगैरे वाटत असेल आणि काही जर तुमचं नाव वगैरे चुकलेलं असेल, तुमचं रिझर्वेशनचं क्लेम जर त्याच्यासमोर आले नसेल, समजा तुम्ही हिलियरचं रिझर्वेशन केलं पण तुमच्या नावासमोर हिलियरचं रिझर्वेशन आलं नाही किंवा असं काही जर झालेलं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी ग्रीव्हन्स देऊ शकता. 16 तारखेपासून 17 तारखेपर्यंत म्हणजे एक दिवसाचा तुम्हाला ग्रीव्हन्स देण्याचा टाइम पण त्यांनी दिलेला आहे यावर्षी. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट म्हणजे एसएमएल ही सर्वात जास्त इम्पॉर्टंट बाब आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कळू शकते की तुमचा नंबर लागू शकतो की नाही. तर ते येणार आहे 18 तारखेला. 18/8/2026 ला तुमची एसएमएल लिस्ट येणार आहे म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे तुमचा महाराष्ट्रामध्ये कितवा नंबर आहे ते 18 तारखेला येणार आहे. त्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्स द्यायची. फक्त एमबीबीएस बीडीएस साठी तुम्ही या राऊंडमध्ये प्रेफरन्स देऊ शकता. बीएमएस बीएचएमएस साठी देऊ शकत ना. तर त्याची प्रेफरन्स लिस्ट 19 ते 22 तारीख या 19 ते 22 तारीख म्हणजे 3 दिवसापाठी तुम्ही त्याला प्रेफरन्स लिस्ट भरायची आहे. तुमची कॉलेज लिस्ट द्यायची आहे तुम्हाला ऑनलाईन मध्ये. त्याच्यानंतर तुमचं जे डिक्लेरेशन कॅप राऊंडचा 1चा रिझल्ट आपला आहे 23 तारखेला रिझल्ट येणार आहे. आणि फिजिकल जॉईनिंग 23 ते 28 तारीख या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला फिजिकल जॉईनिंग करायचं आहे. 24 ते 28 4 दिवसामध्ये तुम्हाला फिजिकल जॉईनिंग कॉलेजला जाऊन करायचे. जर तुम्हाला कॉलेज आवडत असेल तर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला तुमची जॉईनिंग करावी लागेल. राऊंडची टीम कशी येतं, कोणकोणत्या राऊंडला तुम्हाला कॉलेजला फिजिकल जॉईनिंग करावं लागणार, कोणकोणते काय आहे त्याचे सर्व डिटेल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की अपलोड करेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती करू. आता एक लक्षात घ्या, या जे रजिस्ट्रेशन प्रोसेस यामध्ये कोणकोणते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. जे एलिजिबल आहेत तेवढेच विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. ज्यांना फिजिओथेरपीसाठी अप्लाय करायचं आहे त्यांना फिजिओथेरपीची व्यवस्थित नेक्स्ट टाइम रजिस्ट्रेशन सुरू होईल त्यावेळेस तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता. तर एमबीबीएस, पीएमएस, बीडीएस, बीएचएमएस या जर विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करायचं असेल तर त्यांनी आता रजिस्ट्रेशन करून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला तुमचा महाराष्ट्रामध्ये कितवा नंबर आहे एक्झॅक्टली कळून जाईल. तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तर तुम्हाला तेवढी आयडिया येऊन जाणार नाही. त्यामुळे आताच रजिस्ट्रेशन करून घ्या. तुमचं महाराष्ट्राचं एमबीबीएस बीएमएस जर तुम्ही करत असाल, बीएमएस बीएचएमएस या कोर्सचं तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. तुम्हाला 18 तारखेला तुमचा महाराष्ट्रामध्ये कितवा नंबर आहे, तुमचा म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे स्टेटमध्ये कितवा रँक आहे हे कळून जाईल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. आमची पर्सनल काउन्सिलिंग पण जॉईन करू शकता. तुमची पूर्ण प्रोसेस योग्य मार्गदर्शन, चांगले लिस्ट, कॉलेज लिस्ट दिली जाईल. तुम्हाला कॉलेज किती सिटीपासून डिस्टन्स आहे सर्व याचे पण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केले डिस्ट्रिक्ट वाईज. पण तुम्हाला एकदम अशी टॉपची कॉलेज लिस्ट वगैरे सर्व इन्फॉर्मेशन आमच्याकडे भेटून जाईल. त्यामुळे जर तुम्हाला कॉलेज लिस्ट काढण्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा कशी काउन्सिलिंग करायची याच्यामध्ये म्हणजे कसं कोणते कॉलेज कुठे टाकावे, कोणती प्रेफरन्स ठेवावी याच्याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला योग्य असे मार्गदर्शन केले जाईल. आमच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आम्ही कॉलेज म्हणजे काउन्सिलिंगचा फॉर्म पासून ते तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन मिळेपर्यंत सर्व मार्गदर्शन आमचंच असते. त्यामुळे जर इच्छुक असाल तर आमच्याशी आजच संपर्क करा व तुमचा काउन्सिलिंगचा स्लॉट बुक करून घ्या, जेणेकरून तुमची काउन्सिलिंग एकदम सुरळीत होईल व योग्य मार्गदर्शन व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होईल. तर आमची छत्रपती एज्युकेशन टीम तुमच्या सोबत आहे. तर संपर्क नक्की साधा. जर काही डाऊट असेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पूर्ण काउन्सिलिंग रिलेटेड राऊंडची प्रोसेस वगैरे कशी असणार आहे याच्याबद्दल माहिती घेऊन. तोपर्यंत बाय.